तर शेतकरी बाप्पाजी, त्यांचं नाव बाप्पाजी, त्यांचा एकुलता एक मुलगा काशीनाथ, तो इतका हुशार होता की त्यामुळे बाप्पाजीने ठरवलं की आपण याला तालुक्याच्या ठिकाणी टाकतो. तालुक्या ठिकाणी टाकल्यानंतर त्यांनी पहिला नंबर मिळवला. पहिला नंबर मिळवल्यानंतर बाप्पाजीला वाटलं आपला मुलगा काहीतरी प्रगती करू शकतो म्हणून त्यांनी जिल्ह्याच्या ठिकाणी टाकला. आता जिल्ह्याच्या ठिकाणी टाकल्यानंतर त्यांनी आणखी प्रगती केली. त्याला उच्च शिक्षणासाठी त्यांचा असं ठरवलं त्याला लंडनला पाठवायचं. त्याला लंडनला पाठवलं. लंडनला पाठवल्यानंतर त्याने शिक्षण घेतलं, पण अशी एक चूक झाली, चूक नाही म्हणते त्याचं एक इंग्रजी मुलीवर प्रेम झालं. प्रेम झाल्यानंतर तो गावाकडे आला. बाप्पाजीने त्याला कितीतरी स्थळ सापडून ठेवले होते, पण तो प्रत्येक स्थळाला नकार देत होता. कारण नकार देण्याचं कारण एकच होतं की त्यांनी तिथं लंडनला गेल्यानंतर एका इंग्रजी मुलीसोबत प्रेम झालं होतं. मग बाप्पाजीचं असं म्हणणं होतं की काही अटी मी मान्य करतो, अटी सांगितल्यानंतर तुझं लग्न ठरवलं जाईल. अशा काही अटी मान्य केल्याच्या नंतर असं ठरलं की काशीनाथचं लग्न त्या लंडनच्या मुलीसोबत लावून टाकायचं. ते झाल्याच्या नंतर बाप्पाजी सांगते बापण्या, अरे काशीनाथून काय कर, पत्ता लिहून घे आणि काय कर, जॉन रावकडे जाऊन पत्र पाठव. ते झाल्याच्या नंतर बाप्पाजी शेतात घरा मारायला जातात आणि बापना सांगतात की पत्र असं लिहू की जसे आपण सोयरी जुळायला जातो, आपण मराठीत सोयरी जुळायला गेल्याच्या नंतर मराठीत पत्र लिहितो. तू काय करत ते इंग्लिश मध्ये लिहून काढ. आणि घरा मारायला बाप्पाजी जसे निघतात सांगतात, पुन्हा एकदा बजावून सांगतात, बापण्या पत्र लिहून काढतात का? अहो बाप्पाजी बिंदाचा मी आहे ना इंग्लिश. इंग्लिश हातकेस लिहून टाकतो किती टाइम लागतो बिंदाचा बापण्या आई का बापण्या कसं इंग्लिश कशी लिहून टाकतो नीटली नाशी नको पत्ता घे. पत्ता घेतल्याच्या नंतर नीट पत्र गेलं पाहिजे. जा मिळेल पत्र. पत्ता घेतल्यानंतर बापण्या पत्र यायला सुरुवात करतो. John Wesley, managing director, WC. याला काय पत्र नाही. आपल्या गावाचे पत्र कसे मार्गच्या पारावर पत्र येऊन दिले चाललं पत्र WC काही नाही लंडन आणि पत्र सुरुवात करतो. Mother of Kashinath wanted to marriage. Father of Kashinath wanted share. Father of Kashinath share his Krishna. My daughter. You are 40. तो पुढं मुलीचं चित्र काढतो आणि खाली लिहितो शेंड आबाव आणि सर्वात शेवटला लिहितो बाप्पाजी म्हणले गोत्र घ्यायचं. गोत्र इंग्लिश मध्ये GOTRA गोतारा. त्याच्यानंतर पुढे लिहितो शेंड आबाव आणि बाप्पाजीने आज सांगितलेले असते की सगळा खर्च जॉन रावाचा झाला पाहिजे. उचललो तो पुढं एसटीचं भाडे येत आहे घेऊन यावं. ते झाल्यानंतर सर्वात शेवट येतो थँक्यू. गेलं ना पत्र पोस्टात टाकल्याच्या नंतर पत्र लंडनला जातात. तिथून जॉनराव येते. लग्नाची बोलणी चालली सगळं होती. त्या बोलणी चालली झाल्याच्या नंतर तिथून निरोप येतो की तुम्ही लंडनला आला तरी चालेल. तिथं आल्यानंतर आपण रीतिरिवाजाप्रमाणे लग्न करू. आता त्याच्यानंतर लग्नाची तयारी चालू होती.
सगळ्यांचे भरभराट होतो. पूर्ण गावाला कळतं की बाप्पाजीचा मुलगा काशीनाथाचा आज लग्न होणार आहे. त्याच्यानंतर गावातले पुरुष मंडळी काही टोपे काही फेटे पायात पायतान तोंडात घालताना इड्याचं ओ रामराव चला बीट टमाटा नाही कसं चालायचं नाश्त्याला जायचंय नाश्त्यावरून मुंबई आणि थेट लंडनला चला इतकं टमाटा पावलं बसून कसं चालायचं हे झाल्यानंतर अकोले गावात आपला बायका त्यांचं तर काही झालं उरकतच नव्हतं. वर्ष बाईला पडलेला एकच प्रश्न कोणती साडी नेसू अगं पंचली नेस ना तुला कोण बोलायला यायचंय मला कोण बोलायला यायचंय आणि तुला पाहिलं का लंडन मध्ये काय मोठं निघणार असं कर तुला फुलाशी नेत ना तू मोठ्या गाठ असते आता बायकोचं उरकत नाही नवऱ्याची चर्ची होणार. अरे हा डबला पाठके चल की नाटक बघायला जायचं किती नाही आज समोरच येत आटक त्याला पाठके आवडते लग्न कार्य मुलं जरा नका पडता चालायचं चला चला कोण नाही म्हणते काय तिथं जर मला लग्नाला विचारलं तुमचे आहे ते गेल काय सांगू तुमचं नावच पाहिजे असं बिल्ला आवडते का पाटक्यास नाही हो मोठा अंबाबाई सारखा गंध लावून ती म्हणून निघून जाते. त्याच्यानंतर आता दुसऱ्या खोलीमध्ये नवरा बायकोचं वेगळंच भांडण चालू आहे. अरे आओ नये मेन घुमे काय हो माझ्या काय दाखवलं तर नाही माझा आवर पटक्या बाकीच्या भलं समज सामान घेतले समजा सामान घेतलंय काय हो नुसतं समजा सामान घेतले समजा सामान घेतले तुम्ही लावतो कोणते सामान घाल नुसतं ह्या खोलीतून त्या खोलीत त्या नुसतं फौजदार इकडून तिकडे तिकडून इकडून फौजदार कोणा म्हणतो हा फौजदार कोणा म्हणायचो मी तुम्हाला फौजदार म्हणाले नाही फौजदारासारखं म्हणाले आणि तुम्ही काय होता फौजदार तू आपल्या बारक्या मुकुंदाच्या चटण्या घेतल्या का काय नुसतं घेतल्या काय घेतल्या तू माझ्या चटण्या घेतल्यात का अहो घेतल्यात ना तू तुझ्या काय ग बाई हा माणूस अरे तुमच्या जिभेला काही हाड नाही ते तर बघा ते कसे काय विचारावं काय विचारावं नाही दुसऱ्याच्या पहिला जाऊन पहा नवरा बायको काय विचारतो मणी मंगळसूत्र घेतलं का बाटल्या घेतल्या का कानातले घेतले का नाकातले घेतले का पैंजण घेतले का जोडे घेतले का साडी घेतली का अंथरूण घेतलं का पांघरूण घेतलं का काय घेतायस की बाबा गावात सांगायला दिसतील हा बाई माणूस दिसत्या साड्या घेतल्या पण घातल्या पण काय हे सपाटण, सुटकेस, पिशव्या भरवल्या दिसत्यात साड्या दिसते तिथं माठ वाजवून साड्या घालत जर कोणी काही विचारलं तर फक्त म्हणायचे आमच्या लग्नात एवढंच सगळ्याचा अवकाश नंतर पप्पाजीची सूचना होती चला चला झालं सगळं वरणार चालू बसलं एकदाच बैलगाडीला गेल्याच्या नंतर नारळाचे पानं केळीचे पानं फुलं हार तोरण अशी छानशी सजावट झाल्याच्या नंतर बबन्या पुढे जातो बैलगाडी पुढे नारळ फोडतो नारळ फुटल्याच्या नंतर ढोलचा
आवाज, ताशाचा आवाज, पिपाट्या चालू होत्या आणि बैलगाडी चालू होती. पांजीतून शेतातून झुललं हलत झुलत वरात सगळं चालू असताना आपल्या अकोल्या गावातलं काय त्यांचा कारभार चालू. तुला काय धक्का पाहिजे मला कसं होईल जास्त म्हणल्यावर कसं होईल गेल्यानंतर वराड बसतं बशीत वाचल्यानंतर वराड पुढं उतरतात. तिथून मस्त रेल्वे नाशिकवरून रेल्वे जाते मुंबईच्या तिथून बसल्याच्या बरोबर जाते पुन्हा एसटीत बसतं वराड. तिथून गेल्यानंतर मुंबईच्या इंटरनॅशनल एअरपोर्टवर म्हणजे आंतरराष्ट्रीय विमानतळ तिथे गेल्यानंतर ते गावची मंडळी तेव्हा काय पाहिजे सिटीतलं गेल्याच्या नंतर तसे उतरलं विमानतळ उतरण्यासाठी काय रे कसं दिसतंय एवढं दिसतंय ती माडी ना 40-50 माडीच्या असतात. त्याला काय असतं जिने नसते सगळे माणूस कसं आहे जिने नसल्यानंतर त्या कोपऱ्यात असते त्याला एक खोली त्या खोलीला असतो असा दरुजा. त्या दरुजाच्या आत काय करायचं फाटक्याच आत यायचं आता साटक्याच बटन दाबायचं साटक्या बटनाकडे फाटक्या दाब बंद होतं. सगळे माणसं सगळं अशी वर ठेवून जातात. वर गेल्याच्या फाटक्यात बाहेर यायचं आणि मध्ये थांबलं आपण बघायचं बाहेर आल्याच्या नंतर लवकर बाहेर पडायचं नाही तर तुमचं चेहरा वेगळा झाला सांगतात. त्याला लिपिट म्हणते लिपिट. त्या लिपिटीत तुम्ही जायचं नाही तुमचं काय खरं नाही. आता आंतरराष्ट्रीय विमानतळ पाहिल्याच्या नंतर आपल्या गावाकडचं माहित आहे सगळं सामान त्यांनी काय केलं असतं विमानतळावर पसरून दिल्याच्या नंतर त्यांचं चालू तिथं आल्यापासून आपल्या बालकाला पोटे सुटते भुका लागल्या आम्ही भुका लागल्या खायला दे ना आले का तू गेली का तोडलं निसते बाबा निसते मेले जर झाले आता पोट्याला हाकलून दिल्याच्या नंतर आजीबाई तिची सासू म्हणजे तिला हाकलून दिल्याच्या नंतर आली काय करावे शिववाई पोट्या स्वास्थ्याला प्रवासाला भूक लागते त्यांना खाऊ घा काय आता बाई काय पोट्या स्वास्थ्याच्या नाटक लागले त्याच्यातले उपाशी ठेवला आता मला तसं नाही पाहिजे त्यांना खाऊ लागता बा पैसा भूका लागतात काय रे पोराडो काय खातात चिवडा खातात काय शेव खातात पिढे काय सांगितलं थोड्या पोट्या सोट्याला खायला दिल्याच्या नंतर ते खात जर सगळं विमानतळ आता आपल्या गावची पुरुष मंडळी विमानतळाला आल्याच्या नंतर त्यांना काही उद्योग असतो आणि त्याच्यात हीच नाही तर हीच नाही दिसतोय बापने बघ जबरदस्त अरे हीच नाही तुला कुठे गेल्यानंतर काय बघावं काय बोलू नये तुला ज्ञानच नाही काही मला तात्या कुठे दिसतंय कसं नंतर बघू तात्या तुम्ही काय काशीला दादा सोबत जा ते काय असतं बघा चल बाबा चल सांगितलं की मंडळाचं कोपरा डॉट स्टेशन चाललंय कोणी ऐकलं बायका मंडळी त्यांची उठल्यानंतर त्यांची घुसून चालू झाली आपला
खोलीत गेलती कशाला गेलती तिथे खोलीत त्याची इकडून तिकडे फिरायला तुला काय होतं रे बरोबर आहे का नाही? कुठंतरी फिरलंच पाहिजे का नाही आल्याच्या नुसतं इकडून इकडे फिरायचं सांगितलं मला काय झालं मगाशी ना मी त्या खोलीत गेलो शेजारी आरसा बाजूला आरसा मागं आरसा वर आरसा दिसते आरशेच आरसा बाई मला इतकं लाज तुला मी सांगते मी पण त्या खोलीत गेलो पोलीस गेल्याशिवाय पोलीस असा दरुजा बोगाडला आणि एक भटक भवानी माझ्याकडे बघायला लागली मग नंतर काय बाई ती मीच होते का जरा गंध लईच मोठा लागला होता काय ना बाई हे झाल्यानंतर आपले पुरुष मंडळी त्यांची चर्चा चालू असताना मध्ये अनाउन्समेंट होते लिसन here is Kashna come to the counter for checking अनाउन्समेंट झाल्याच्या नंतर बातम्याला सूर सांगा बातम्या इकडे तिकडे बघायला लागला पुन्हा एकदा अनाउन्समेंट झाली लिसन here is Kashna come to the counter for checking दादा काही दादा एकदम मेला तुला आवाज आला बघ ती बाई बोलायली बघ तुला चेकिंग साठी काशीनाथ गेला तिथे गेल्यानंतर चेकिंग झाली आणि त्यांनी पूर्ण वराडाला सांगितलं चला जशी एसटी लागते तसं आपल्याला विमान लागलेलं ते ऐकल्याच्या नंतर चेकिंग झाली चेकिंगला आज जाताना विष्णूचं नदी फिर असली विष्णू म्हणाला तात्या हे बाळावर नाही पटला आपण काशीनाथ आला काय झालं तुला आता नाही पटायला इथपर्यंत आवाज ना कसं आपण याचा बैलगाडी समोर नारळ बरोबर का फोडला का त्याच्यानंतर गेलो पुढं नारळ आता हे माणसं काय करतो विमान पुढे गेले नारळ फोन दे जसं पुढं जाईल तसं जाणार तुमचा फोन जाईल नाही हे बरोबर काय तुम्ही केलं नारळ असं खाली ठेवलं विमान असं वर जातं वर गेलं ते कसं फुटायचं फुटेल जराच निघायचं जेव्हा फुटल आता इतक्या वेळ शांत बसलेले शास्त्री बुवा त्या चर्चेत सामील झाले ऐका कंठातील मंगळ प्रसंगी त्या वाहनाला केळीचे पानं नारळाचे पानं लावा आपल्या स्वतःच लंडन अरे महागारी दाणा तेच झाल्याच्या नंतर महिला मंडळाची चेकिंग झाली पुरुष मंडळीची चेकिंग झाली पुरुष मंडळी महिला मंडळ सगळं वराड एकदाच जाऊन बसलं विमानात ते विमान गेलं धन्यवाद